धैर्य सर्वत्र साधनं. धैर्य हाच प्रत्येक कार्याचा मुख्य आधार आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भाग बहिणीच्या उतरणीच्या प्रवासाबद्दल, जो खऱ्या अर्थाने या ट्रेकचा आत्मा आहे. अनेक जण चढाई जिंकतात, पण खरी कसोटी असते ती उतरताना. चढाई करताना जे दृश्य मोहतात तेच परत उतरताना भुलवतात. सूर्य मावळतीला लागलेला असतो, शरीर दमलेलं, पाण्याचा साठा कमी आणि मनाला वाटतं आता सगळं संपलं. पण इथूनच सुरू होतो नवा प्रवास, रस्ता शोधायचा आणि सुरक्षित खाली उतरायचं. भाग बहिणीची उतरण ही साधी वाट नाही. जंगलातले सगळे रस्ते एकसारखे दिसतात, झाडं, दगड, वळणं सगळी सारखीच. थोडं चुकलं की मार्ग हरवतो. म्हणून या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचं असतं निरीक्षण आणि संयम. जेव्हा थकवा अंगावर येतो तेव्हा थोडा वेळ थांबून दिशा ओळखा, श्वास सावरून नंतरच पुढे पाऊल टाका. अनेक ट्रेकर पर्वतप्रेमी सांगतात, चढताना आत्मविश्वास लागतो पण उतरताना शहाणपण. खरंच, कारण इथं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं. घसरलेल्या दगडावरून उतरताना मन शांत ठेवणं आणि योग्य आधार घेणं हीच खरी कला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे त्या अनुभवाचा दिशादर्शक रूप आहे. जर तुम्ही मुख्य व्हिडिओ नीट पाहिलात तर ही उतरण तुमच्यासाठी सोपी होईल. प्रत्येक वळण, प्रत्येक झाड आणि दिशा ओळखण्यासाठी या व्हिडिओ टिप्स आहेत ज्या तुम्हाला जंगलात चुकण्यापासून वाचवतील. लक्षात ठेवा, भाग बहिणी म्हणजे फक्त किल्ला नाही, तो धैर्याचा आणि सावधगिरीचा संगम आहे. उतरणीचा हा प्रवास म्हणजे स्वतःवर, आपल्या पावलांवर आणि निसर्गावर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे. म्हणून मित्रांनो, उतरताना घाई नको, गोंधळ नको, फक्त शांती, संयम आणि लक्ष. निसर्गाला ओळखा, त्याच्याशी बोलत चला, तोच तुम्हाला योग्य वाट दाखवेल. शांती पथ प्रदर्शती, शांत मनच योग्य मार्ग दाखवतं.